नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये जोरदार संघर्ष। कोल्हापूरच्या दत्तवाडमध्ये गुरुदत्त कारखाना आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष, पोलिसांना हाताशी धरून कारखानदारांची दादागिरी। नंदुरबारच्या शहाद्यात साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचं साखळी उपोषण, ऊसाची थकीत रक्कम देण्याची मागणी। आम्हाला 24 डिसेंबरच्या आतच आरक्षण हवं, मुख्यमंत्र्यांनी टाइम बॉन्ड लवकर द्यावा, जरांगेंची मागणी। पंढरपूर पुणे पालखी मार्गावर शेतकरी जागृती संघटनेचं आंदोलन, शेतकऱ्याला दुग्धाभिषेक घालून दूध दरवाढीची मागणी, ऊसाला 3,500 रुपये दर देण्याची ही मागणी। सोलापूर विजयपूर महामार्गावर महादेव कोळी समाजाचा रास्ता रोको, एसटी प्रवर्गातून दाखले द्या, महादेव कोळी समाजाची मागणी। येवल्यामध्ये भुजबळांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने सुरक्षेच्या दृष्टीनं बंदोबस्त तैनात। बीडमधील दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी 3,000 लोकांची चौकशी, पोलीस चौकशीत 600 आरोपी निष्पन्न, 170 जणांना अटक, तर बीडमधील जाळपोळीचा मास्टरमाइंड अद्याप फरारच। उद्यापर्यंत कुणबी नोंदी सादर करण्याच्या शिक्षकांना सूचना, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे उद्यापर्यंत काम पूर्ण करण्यात अडचणी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र। मुक्ताईनगर तालुक्यात सापडल्या 5,600 कुणबी नोंदी, तहसील विभागाकडून जुन्या कुणबी जातीची नोंद शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू। पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यात 400हून अधिक कुणबी नोंदी सापडल्या, अद्याप 30 गावांची रेकॉर्ड तपासणं बाकी असल्याची माहिती। नाशिकच्या मालेगावात महसूल अभिलेखातून कुणबी नोंदीचा शोध घेणं सुरू, आतापर्यंत मोडी, फारशी आणि उर्दू भाषेत 9,232 कुणबी नोंदी आढळल्या, अजूनही मोठ्या प्रमाणावर नोंदी आढळण्याची शक्यता। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीमध्ये बेमुदत आमरण उपोषण, सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर राजकीय नेत्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही, धनगर समाजाचा सरकारला इशारा। इंदापूरमधील ग्रामपंचायतीच्या श्रेयवादावरून दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये श्रेयवादाची लढाई। इंदापूर तालुक्यातील लाकडी माझा बाले किल्ला यावर दावा करू नये, भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना उद्देशून टोला। आमदार डॉक्टर किरण लहामटे डीजेच्या तालावर थिरकले, सपत्नीक लुटला, नृत्याचा आनंद, लहामटेंचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल। ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द, ससूनचे माजी डीन डॉक्टर विनायक काळेंच्या तक्रारीनंतर नेमणूक रद्द, मॅट कोर्टाच्या निर्णयावर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब। बुलढाण्यात सामान्य रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी रुग्णवाहिका चालक संपावर, गेल्या 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। जालन्यातील जाफराबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तहसील कार्यालयावर मोर्चा, पीक कर्जाची वसुली थांबवण्याची मागणी। अहमदनगर नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू, जायकवाडीला पाणी सोडण्यावरून राजकारण तापलं, पाणी सोडण्यावरून न्यायालयीन लढाई सुरू। जळगावच्या गिरणा धरणातून धुळे एमआयडीसीत सोडलं आरक्षित पाणी, सिंचनाचे पंप बंद ठेवण्याचे नदीकाठच्या नागरिकांना आवाहन। नांदेडच्या गोदावरी घाटावर घाणीचं साम्राज्य, सचखंड गुरुद्वारामध्ये दिवाळी महोत्सवानिमित्त गोदावरीच्या पाण्याची स्वच्छता, मात्र घाटावर घाणीचं साम्राज्य पसरल्याने भाविक नाराज। अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत आजपासून कापूस खरेदीला सुरुवात, कापसाला चांगला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मुक्ताईनगरमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर कपाशी पिकावर बोंड अळी आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, हताश शेतकऱ्यांना कपाशीचं पीकच केलं नष्ट। अहमदनगरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात कृत्रिम फुलांची मागणी वाढली, कृत्रिम फुलांच्या मागणीमुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। नांदेड जिल्ह्यात पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी फुलवली झेंडूची शेती, 30 गुंठे शेतीतून कमावलं लाखोंचं उत्पन्न। मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागात आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात, 14,000 लाभार्थ्यांना आतापर्यंत शिधाचे वाटप। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांना 18,500 रुपये तर सहाय्यक कामगारांना 12,500 रुपये बोनस जाहीर, 74,844 कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड। येत्या सोमवारी पुण्याच्या जेजुरी गडावर पार पडणार सोमवती अमावस्या यात्रा, यात्रेनिमित्त गडावरून सकाळी 7 वाजता निघणार देवाची पालखी, त्यानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार कल्हा स्नान। तुळजाभवानीला नवरात्रोत्सवात 5,06,00,000चं दान, देवीचरणी 1 किलो सोनं आणि 17 किलो चांदीचं दान।
वर्ध्यातील सचिन अग्निहोत्री मित्र परिवाराच्या आपली दीपावली कार्यक्रमाने अनेकांची दिवाळी गोड. आपली दीपावली कार्यक्रमाअंतर्गत रवा आणि साखर वाटप. विविध प्रकारच्या आकाश कंदिलांनी झगमगली रत्नागिरी बाजारपेठ. कागदी आकाश कंदिलांनी ग्राहकांची त्यांना पसंती. बाजारपेठेत कंदिलांचे भाव देखील वाढले. नांदेडच्या लोहा पोलीस ठाण्याची नूतन वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. पोलीस ठाण्याच्या कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीतच सुरू. धनत्रयोदशी निमित्त सुवर्णनगरी ग्राहकांनी गजबजली. सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परभणी बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. जादा बसेस सोडण्याची प्रवाशांची मागणी. दिवाळीनिमित्त जळगावच्या मुक्ताईनगर बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. जादा बस फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी. पुण्यात सिग्नलवरील चिमुकल्यांसाठी अभ्यंग स्नानाचं आयोजन. नगरसेवक आशा बागुल यांच्या संस्थेतर्फे दरवर्षी गरीब मुलांना घातलं जातं अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नानासोबतच मुलांना दिले जातात नवे कपडे आणि दिवाळीचा फराळ. सोलापुरातील मोडणी येथे अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचं. ऑपरेशनच्या भीतीने गरोदर महिलेने काढला रुग्णालयातून पळ. मेळघाटातल्या चुरणी उपकेंद्रातील प्रकार. जंगलात झाली महिलेची प्रसूती. धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात. 16 नोव्हेंबरपासून रंगणार 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. पद्मभूषण बचेंद्री पाल यांच्यासह 13 भारतीय महिलांची अरुणाचल प्रदेशातील गोरीचेन ग्लेशियरची यशस्वी चढाई. पथकात नागपूरच्या गिर्यारोहक बिमला देऊस्करांचा समावेश. आमदार प्रकाश सर्वेंकडून दहिसर पूर्व येथील रेशन दुकानाची तपासणी. यावेळी रेशन दुकानदार आणि शिधावाटप अधिकाऱ्यांवर संतापले. आनंदाचा शिधा वेळेवर न देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश. ऐन दिवाळीत साताऱ्यात शहरासह ग्रामीण भागातही पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह बाजारपेठेतील विक्रेत्यांची उडाली तारांबळ. उल्हासनगरमधील एका घरावर विजेचा खांब कोसळला. कॅम्प 3 मधील सिंधवाडी परिसरातील घटना. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून घरांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यात अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्यावर कारवाई होणार. मनपा आयुक्तांचे आदेश. यवतमाळच्या पुसदमधील कार्ला रोडवर बांधकामाचा स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी. कमकुवत बांधकामामुळे स्लॅब कोसळल्याची प्राथमिक माहिती. अकोल्याच्या शास्त्री स्टेडियमजवळ असलेल्या भंगार बाजाराला भीषण आग. 7 ते 8 दुकानं जळून खाक. भंगार व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान. मालेगावात भेसळयुक्त मसाले बनवण्याच्या कारखान्यावर कारवाई. गुलशने मदिना या बंगल्यात बनवले जात होते भेसळयुक्त मसाले. मसाले बनवण्यासाठी करण्यात येत होता रंगाचा वापर. दिवाळी असल्याने बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. चोरट्याकडून 2 लाख रुपये किमतीचे 27 मोबाईल जप्त. ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान एसी लोकलवर दगडफेक करणाऱ्याला आरपीएफ पोलिसांनी घेतलं ताब्यात. शरद गांगुर्डे असं संबंधित आरोपीचं नाव असून दगडफेक का केली याबाबत चौकशी सुरू. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण हद्दीत दुचाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक. जळगावातील महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत कामावरून काढून टाकल्याने मनसे आक्रमक. 2 दिवसात संबंधित एजन्सीने कामगारांना नियुक्तीपत्र दिलं नाही तर आंदोलनाचा इशारा.